पंतप्रधान मोदी आणि शहांची बैठक मालेगाव निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट होती। दोन्ही नेत्यांमध्ये मालेगावबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवाय संसदेतील रणनीतीवर चर्चा झाल्याची ही सुद्धा माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बैठक झाल्याची माहिती आहे। तर मालेगाव स्फोटातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरची भेट आहे। शिवाय संसदेतील रणनीतीवर चर्चा झाल्याची ही माहिती मिळते। मालेगाव निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट झालेली, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी कोणा। उर्वशी, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट झाल्याची माहिती आहे, काय नेमकी चर्चा झाली आहे? पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आपण बघितलं की मध्येच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली आहे आणि त्या बैठकीत मालेगाव स्फोटाच्या संशयित जे आरोपी होते, ज्या प्रकाराने एक भगवा टेररचा एक नाव ज्या प्रकाराने स्प्रेड करण्यात आला, त्यात निर्दोष मुक्त झालेल्या जे आहेत त्यांना घेऊनही भेट जी आहे झाली आहे, त्यांना घेऊन चर्चा पण झाली आहे असं समजतं आहे। याशिवाय सध्या संसदेत चाललेले जे मुद्दे आहेत आणि पुढची काय रणनीती आहे त्यावरती चर्चा होणार आहे। पण मात्र ज्या प्रकाराने मालेगाव ब्लास्ट वरची जी आज एक निकाल जो आला आहे आणि निर्दोष मुक्त करण्यात आला आहे, सगळे जे आरोपी होते त्यात मग कर्नल पुरोहित म्हणा किंवा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणा आणि दुसरे म्हणा, त्यात सगळ्यांना घेऊन एकेकाचं नाव घेऊन असं चर्चा झाली आहे। असं समजून येत आहे की कशा प्रकाराने काँग्रेस त्या काळी भगवा टेरर असा एक नाव कुठे ना कुठे स्प्रेड केलेलं आणि आज मुक्त झाले आहेत असं यावरून जी आहे चर्चा झाली आहे। निश्चित उर्वशी, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मालेगाव निकालानंतर दोन्ही नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत या निकालावर चर्चा झाली आणि त्याचबरोबर संसदेतील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते।